शिक्षकांच्या मागणीसाठी जळका येथील विद्यार्थ्यांची पंचायत समितीच्या प्रांगणात भरली शाळा। 54 विद्यार्थ्यांवर केवळ 2 शिक्षक, शिक्षणावर परिणाम होत असल्याचा पालकांचा आरोप। मारेगाव तालुक्यातील जळका येथील वरिष्ठ उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेविरोधात ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने अनोखे आंदोलन करत पंचायत समिती मारेगावच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची शाळाच भरवली। या आंदोलनातून शाळेसाठी तातडीने अतिरिक्त शिक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली। जळका येथील वरिष्ठ उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था असून एकूण 54 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या संपूर्ण शाळेसाठी केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत। त्यापैकी एक मुख्याध्यापक असून त्यांच्याकडे ऑनलाईन व इतर कामे असतात, तर दुसऱ्या शिक्षकाकडे बीएलओची जबाबदारीही असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किमान 4 शिक्षकांची आवश्यकता असून शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी पालकांनी केली। गरीब पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत कसे शिकवणार? शिक्षकांअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी शाळेवर तात्पुरता स्वयंशिक्षक उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली। तसेच त्या स्वयंशिक्षकाचा पगार स्वतः देणार असल्याची घोषणा करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या आंदोलनात सरपंच सौ जोशना कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज वडाई, प्रतिभा ढाले, लोचना सोलंकी, ताई सोयाम, सुषमा कुमरे, विशाल पेंदोर यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला। माझं नाव जोशना सुनील कुमरे, मी जळका गावचे सरपंच आहे। आमच्या मागण्या एवढ्या आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही आहे, शिक्षकाची कमतरता आहे, 2च शिक्षक आहे। त्याच्यामुळे इथे आम्ही मुलं घेऊन आलो आहे आणि म्हणजे कसं शिक्षक नाही आहे, तर आमची ते मागणी आहे शिक्षकांची। 1 ते 8 वर्ग आहे आणि शाळेचे काम सुद्धा नाही का नीट दर्जा झालेले आहे। हो, म्हणजे काम चालू केलं आहे आणि ते काम अजून बंद आहे, पूर्ण झालेलं नाही आहे शाळेचं काम। आता तुमची मागणी काय आहे? मागणी म्हणजे शिक्षक 2 शिक्षक किती दिवसापासून शिक्षक नाही? फरवरी महिन्यापासून मागणी करते। फरवरी महिन्यापासून आम्ही मागणी करत आहोत। अजूनपर्यंत शिक्षक आहे? नाही, 2 शिक्षक आहे, तर आम्हाला अजून 2 शिक्षक पाहिजे। एकला बीएलओचं काम दिलेलं आहे, 1 ते 8 एक मुख्याध्यापक आहे, आहे, त्याच्यामुळे आम्हाला 2 शिक्षक पाहिजे। आणि मेन म्हणजे आता एक शिक्षकाला बीएलओचं काम दिलं आहे आणि एक मुख्याध्यापक आहे, ते शिकवतात। आता जेव्हा तुम्ही जे संवाद साधला तर काय म्हणाले बीडीओ साहेब? साहेब म्हणत होते की आता 30 तारखेपर्यंत थांबा का आणि शिक्षक देतो। काही पर्याय व्यवस्था वगैरे? पर्याय व्यवस्था म्हणजे स्वयंरोजगार म्हणून शिक्षक एक देतो असं म्हणून म्हणत होते ते तोपर्यंत। जळका गावाची रहिवासी आहे। जळका गावामध्ये प्राथमिक शाळा, इथे 2च शिक्षक आहे। ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनचंच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहे। आता आमच्या राजूभाऊ उंबरकर ते स्वयंशिक्षक म्हणून स्वतः देणार आहे आणि इथून काहीच शिक्षक नाहीचं हे नाही आहे। आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही। तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही, आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची। तर आम्हाला शिक्षक पाहिजे ना, आमची लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून। आम्ही रोजगार हमीचे आहोत, तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत? आता तुमची पुढची मागणी काय आहे? आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही। आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे। 2 शिक्षक 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही, तर 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा? तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे, याच्या मागणीशिवाय आम्हाला काहीच नाही आहे बा। ते याच्यापाशी पैसेही नाही आहे। राजूभाऊ उंबरकर पैसे देऊन आमच्या शाळेवर शिक्षक पाठवून राहिले, तर मग हे का करून राहिले? हे खुर्चीवर बसून आमच्याच विद्यार्थ्यांची पेमेंट काढून राहिले ना, बाकी का करत आहे?
बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.